जो जो बच्चों एंटर हुए हैं अपने अपने प्रेजेंट ही लगाओ बच्चों, सब प्रेजेंट ही लगाओ। ओके, 8 o'clock हो गए, तो आज हम स्टार्ट करेंगे। हाँ, पहला चैट बॉक्स में लिख के दे दो किसने किसने पूरा आज का चैप्टर घर पे ही पढ़ लिया था, किसने किसने पूरा पढ़ा था। जिसने इसने पढ़ा था उसने चैट बॉक्स में लिख के दे दो मुझे। लास्ट टाइम अपना लेक्चर जहाँ खत्म हुआ था तब भी मैंने बताया था कि आपको बुक रीड करना है, चैप्टर रीड करना है। तो किसने किसने किया था? ओके, तो क्वेश्चन पूछ सकती हूँ मैं, जवाब मिलेगा मुझे? ओके, ठीक है ठीक है। अभी प्रेजेंटेशन में जाती हूँ, बाद में देखती हूँ आपको। सबको दिख रहा है और सुनाई भी देता है? कैन यू हियर मी? ओके, एनवायरमेंटल मैनेजमेंट, तो ये है हमारा फूड चेन। तो फूड चेन में अभी एक मैं आपको पूछने वाली हूँ, फूड वेब क्या है? अभी ये तो क्वेश्चन नहीं था, लेकिन उसको मैं थोड़ा सा आपको एक इंस्ट्रक्शन हिंट देना चाहती हूँ, क्योंकि ये अभी ये फोर्थ क्वेश्चन है। देखो, व्हाट इज द डिफरेंस बिटवीन फूड चेन एंड फूड वेब? तो ये आपको थोडा मालूम होना चाहिए, इसलिए मैं थोड़ा सा बता देती हूँ। ये फूड चेन है, ही फूड चेन जी आहे मुलांना जरा लक्ष द्या की हे सिक्वेन्स आहे। याच्यामध्ये प्रोड्युसर आहेत, त्याच्यानंतर प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर आणि अपेक्स, असे मोठे पार्ट आहेत आणि ते सिरियली आलेले आहेत। तर मी तुम्हाला सांगितलं की आपलं एक पॉन्ड आहे, ही एक इकोसिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा हा सिक्वेन्स मिळतो। पण अर्थ हे एक मोठी सगळ्यात मोठी लार्जेस्ट इकोसिस्टीम आहे आपली। तर त्या लार्जेस्ट इकोसिस्टीम मध्ये अशा बऱ्याच चेन आहेत, फूड चेन। म्हणजे थोडक्यात सांगायचं, जे कार्निवरस ॲनिमल्स आहेत, काही हार्बिवरस ॲनिमल्स आहेत, काही ओमनिवरस ॲनिमल्स आहेत। मग हे सगळे जे आहेत ते इनडायरेक्टली कोणावर डिपेंड आहेत? तर आपला जो प्रोड्युसर आहे त्याच्यावर डिपेंड आहेत। म्हणजे थोडक्यात सांगायचं, ग्रास किंवा आपलं जे काही वनस्पती आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या। तर आता तुमच्या ह्या फूड चेन मध्ये तुम्हाला डायरेक्टली तो ग्रास ओपर दाखवलाय, पण त्याच्या इथे तुम्हाला गाय पण येऊ शकते, बैल पण येऊ शकते, गोट पण येऊ शकते। म्हणजे थोडक्यात सांगायचे, जे हर्बिवरस आहेत ते सगळे तिथे येऊ शकतात। म्हणजे असे थोडे थोडे तुम्ही घेऊन, शिवाय ते जे हर्बिवरस आहेत त्यांना खाणारे जे आहेत ते कार्निवरस ते येऊ शकतात, म्हणजे फ्रॉगच्या जागेवर ते येऊ शकतात। त्याच्यानंतर त्यांची अशी एक चेन, म्हणजे थोडक्यात सांगायचं, ही तुम्हाला 5-6 मिळून एक चेन दाखवते। तर फूड वेब तुम्ही 2-2, 3-3 असं करून तयार केल्यात तरी तुम्हाला फूड वेब मिळू शकते। समजते सगळ्यांना? त्यामुळे ते मागच्या वेळेचा माझा तो पॉइंट म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करायचा राहून गेला होता, त्यामुळे आज पहिल्यांदा तो सांगून घेतला। त्यामुळे सगळ्यांना समजलं असेल असं मला वाटतंय। हा, आता आज जाणार आहोत आपण डायरेक्टली आपला मेन टॉपिक, आजचा टॉपिक बघा। आता आजच्या टॉपिक मध्ये काय आहे? पहिला, यूज युअर ब्रेन पॉवर। वाय
इट इज सेड दॅट पोल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. आता मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की आपले पोल्युशन किती टाईपचे आहे. तर सुरुवातीला मी सांगितलं होतं एअर, सॉइल आणि वॉटर असे तीनच होते. पण त्याच्यानंतर आपलं आलं होतं थर्मल आलं होतं, त्यानंतर साऊंड आलं होतं, त्याच्यानंतर अजून दुसरं बरंच काही काही तुम्हाला इथे एक्स्ट्रा सांगितलं होतं. समजतंय? तर मग ते जे आहेत ते पोल्युशन तुम्ही आपल्यामुळे होत असतात किंवा आपण आपलं डेव्हलपमेंट करत असताना हे सगळं पोल्युशन आपण एन्व्हायरमेंट पोल्यूट करतोय. तर मग ते पोल्युशनमुळे जर आपलं एन्व्हायरमेंट म्हणजे स्पॉइल होत असेल, डिस्टर्ब होत असेल, तर आपल्याला पॉल्युशन कंट्रोल करणं खूपच गरजेचं आहे. समजतंय? परत एकदा सांगते कि बच्चों सुनो, जब हम तो अभी डेवलपिंग कंट्री है हमारी, तो डेवलपमेंट तो मस्ट है क्योंकि हम इम्प्रूव करेंगे ना, आगे जाएंगे तो डेवलपमेंट इज द मोस्ट इम्पोर्टेंट. बट डेवलपमेंट करते करते हम अपना नेचर को थोड़ा सा स्पॉइल कर रहे हैं. तो विदाउट स्पॉइलिंग हम आगे कैसे बढ़ेंगे, इम्प्रूवमेंट कैसे करेंगे, हमारी डेवलपमेंट कैसी होगी, ग्रोथ कैसी होगी, ये सोचना चाहिए. तो ये सोचने के लिए हमें पोल्यूशन कंट्रोल करना, मतलब पोल्यूशन कंट्रोल करना है. तो नेचर को विदाउट डिस्टर्ब हम थोड़ा सा प्रोग्रेस करेंगे, इसको बोलेंगे कंट्रोल ऑफ पोल्यूशन. ओके. नाउ नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता ह्याचाच अर्थ असा आहे की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्याची गरज काय आहे. तर ऑफकोर्स तुम्हाला पोल्युशन कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला झाडं, वनस्पती ह्या सगळ्या खूप महत्वाच्या आहेत, कारण दे गिव्ह अस लॉट्स ऑफ ऑक्सिजन. समजलं? त्यामुळे हे सगळं जे आहे त्यात आपल्याला त्या सगळ्या नेचरकडून मिळत असतं आणि फ्री ऑफ कॉस्ट मिळत असतं. त्यामुळे त्याचं संरक्षण करणं, कन्झर्वेशन म्हणजे संरक्षण करणं, तर ते खूप गरजेचं आहे. आणि ते कोण करणार, तर हे आपली जबाबदारी असणार आहे. समजते? कारण हा जो नेचर आहे त्याला स्पॉइल करणारा वन अँड ओनली ह्युमन बिंग एवढंच आहे. आपल्याला मनुष्य प्राणी म्हणतात, माहितीये सगळ्यांना? हा, म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की हे जे नेचर आहे त्याला स्पॉइल करण्याचं काम जर आपण करत असेल तर आपलीच जबाबदारी आहे की त्याला संरक्षण करणं किंवा त्याचं संरक्षण करणं. समजलं? मग ते कसं करायचं आपण बघा जरा. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता हे थोडंसं अशासाठी सांगितलंय की सपोज जे काही बिचारे अनएज्युकेटेड, इलिटरेट पीपल आहेत त्यांच्याकडनं जर काय होत असेल नेचर डिस्टर्ब, तर त्यांना हे कळतही नसतं की आपल्याकडनं नेचरला आपण काय डिस्टर्ब करतोय किंवा आपल्याकडनं काही पोल्युशन होतंय. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्या पब्लिकला लक्षातच येत नाही. म्हणजे वेल एज्युकेटेड पब्लिक आहे त्यांनी हे बाकीच्या लोकांना समजावून सांगणं आणि नेचरचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या लाईफला हे लोकांना पटवून देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जनरल पब्लिकला अवेअर करायचं काम आपलं असणार आहे. आणि आता तर तुम्ही यंग जनरेशन आहात, त्यामुळे तुम्हाला यंग जनरेशनवर ही मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच तर हा टॉपिक तुमच्या या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलाय. त्याचं महत्वाचं कारण असं की नेक्स्ट तुम्ही जनरेशन असणार आहात आणि तुम्ही जर आतापासून असं अवेअर असणार तर तुम्ही आपोआपच नेचरचं स्पॉइल होऊन देणार नाही, शिवाय नेचरचं कन्झर्वेशन कसं करायचं हे तुम्हाला कळणार आहे. म्हणून हे सगळं आत्तापासून तुमच्या मनावर सगळं बिंबवलं जात आहे. म्हणून त्यांनी ते लेसन मध्ये इन्क्लूड केलंय. आता परत एकदा सांगते बघा की ये तुम बच्चों के, तुम तो यंग जनरेशन है, आपको तो बहुत अच्छी तरह से नेचर का ख्याल रखना है. तो आपको अच्छी तरह से मालूम होगा, तब जाके आप नेचर का कंजर्वेशन कर सकते हैं. और जो इलिटरेट पीपल है जिनको ऐसा गलती से हो जाता है उनको भी आप अवेयर करेंगे. ये आपकी जिम्मेदारी होगी. इसलिए ये पार्ट एनवायरमेंट का अपने बुक में और सिलेबस में इंक्लूड किया है. ओके. There should be large scale participation of the people in environment conservation. अर्थातच ह्युमन बिंग स्पॉइल करतोय त्यामुळे महत्वाचं आहे की त्यांचाच रोल आहे की आपण हे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन केलंच पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. It will be possible to answer the environmental problems only if environmental protection conservation becomes an effective public movement. मग आता हे कसं करायचं, तर ह्याच्यामध्ये काही चांगल्या लोकांनी, शहाण्या लोकांनी येऊन सगळ्या लोकांना जनजागृती करायची की
आपण जे डेव्हलपमेंट करतोय किंवा आपलं जे लाईफ आहे ते कोणावर डिपेंड आहे, तर कम्प्लिटली नेचरवर डिपेंड आहे. नेचर मधला एच अँड एव्हरी पार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपण कितीही इम्प्रुव्हमेंट केली, कितीही टेक्नॉलॉजी यूज केली, तरीही आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणजे आपण कोणावर डिपेंड आहोत, निसर्गाकडनं आपल्याला जे काही मिळतं त्याच्यावर डिपेंड आहोत. त्यामुळे त्याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मग ती कशी करायची, ते लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांना पटवून द्यायचं. समजला? फॉर दिस पर्पज व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, म्हणजेच तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, युअर थिंकिंग कसं असलं पाहिजे, पॉझिटिव्ह, अँड अफेक्शन टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की तुम्ही निसर्गाला एक असं म्हणजे खूप आपल्यास जवळचा भाग आहे किंवा आपल्याशी काहीतरी त्याचं क्लोज रिलेशन आहे असं समजूनच तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे. उगाच नाटक करायचं नाही किंवा असा शो करायचा नाही की मी म्हणजे लव्हिंग अँड केअरिंग आहे. ऍक्च्युली प्रॅक्टिकली तुम्ही हे सगळं करायचं असतं. ओके. देन नॉलेज अबाउट इट एक्सेट्रा शुड बी इनकॅल्क्युलेटेड अमॉंग चिल्ड्रेन सिन्स देअर चाइल्डहुड. समजलं? बघा, म्हणजे लहान मुलांना त्यांच्या लहानपणापासनं निसर्गाला मित्र बनवायचा आहे, निसर्गाची काळजी घ्यायची आहे, त्याला डिस्टर्ब करायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्या लहान मुलांच्या मनावर बिंबवण्यासाठी आता हे सध्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अगदी तुम्ही फार लहानपणापासूनच आलंय बघा. तुम्हाला थर्ड फोर्थ मला असं वाटतं पहिली दुसरी पासून पण परिसर अभ्यास असं किंवा एन्व्हायरमेंट स्टडी असा तुम्हाला हे असायचा, सब्जेक्ट असायचा. जसं स्टँडर्ड वाईज तुम्ही पुढे पुढे गेलात तसं त्याचं जनरल सायन्स मध्ये किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये कन्व्हर्शन झालं. आणि मग थोडा थोडा बेसिक नॉलेजच्या पुढच्या पुढच्या स्टेप्स तुम्हाला या सायन्स मध्ये त्यांनी सांगितल्या. पण अगदी तुम्ही शाळेत गेला तेव्हापासून तुम्हाला एन्व्हायरमेंट स्टडी हा सब्जेक्ट होता. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की तुमचा निसर्ग हा तुमचा किती जवळचा मित्र आहे आणि त्याच्याशिवाय तुमचं काहीही म्हणजे पुढचा प्रोग्रेसच होऊ शकत नाही, हे त्यांना तुमच्या मनावर बिंबवायचं होतं. जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन निसर्गाशी अटॅचमेंट राहील तुमची आणि तुम्ही त्या निसर्गाबद्दल थोडेसे अवेअर राहाल. कळतंय? दिस विल हेल्प टू मेक द फ्युचर जनरेशन मोर अवेअर अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन. म्हणजेच तुमच्यासारख्या लहान मुलांना जर ते लहानपणापासून शिकवलेलं असेल, अगदी तुम्हाला गार्डन मध्ये घेऊन जातात तेव्हाही सांगतात बघा, डोंट प्लग द फ्लावर्स. याचा अर्थ काय? तुम्ही सगळा आनंद घ्या, निसर्ग बघा, फिरायला जाल तिथला पण आनंद घ्या, पण निसर्गाला डिस्टर्ब करू नका. डोंट स्पॉइल द नेचर. ओके. तर हे लहानपणापासून तुम्हाला जर समजावलेलं असेल तर ऑफकोर्स फ्युचर जनरेशन हे तुम्हीच असणार आहात. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्या निसर्गाची काळजी करणार आहात, निसर्गाचं प्रोटेक्शन करणार आहात. समजलं? सो as to achieve this it is necessary to increase the awareness through education. आणि त्याला साईड कोणाची दिली आहे? थोडासा एक सपोर्ट की आमच्यासारखे टीचर्स लोकांनी सांगितलं, बुक मध्ये तुम्ही वारंवार वाचलं तर तुम्हाला हे अजून म्हणजे थोडंसं मेमराईज केलं जातं, तुम्हाला थोडंसं आठवणीत आणलं जातं. अरे हा, आपली काहीतरी ड्युटी आहे की आपण ज्या पृथ्वीवर राहतोय तिथे आपलं काहीतरी एक महत्वाचं योगदान आहे की आपलं देणं आहे की निसर्गाचं तुम्ही समतोल राखणं, निसर्गाचं प्रोटेक्शन करणं. समजतंय? बच्चों, आपको मैं बताती हूँ कि ये नेचर जो है ये हमें ऐसा ही फ्री में मिला है और ऐसा लॉट्स ऑफ क्वांटिटी में हमें ये नेचर फुल ऑफ सब प्रोटेक्शन दे रहे हैं. लेकिन उसकी तरफ हम अच्छी तरह से नहीं देखेंगे और उसकी तरफ हम ऐसा खींच के लेंगे सब, तो ये नेचर पूरा का पूरा स्पॉइल हो जाएगा. और इसका पहला जो बैड इफेक्ट है वो किस पे गिरेगा? तो हम पे ही गिरेगा, क्योंकि हम पूरा का पूरा नेचर पे डिपेंड है और हम ही नेचर को स्पॉइल कर रहे हैं, तो आगे जाके हम ही खतरे में जाने वाले हैं. फॉर एग्जाम्पल एयर पोल्यूशन. एयर पोल्यूशन का बहुत सारा जो इफेक्ट है वो किसकी वजह से है? हम लोगों ने जो इंडस्ट्री की है, तो अपना डेवलपमेंट करते करते इंडस्ट्री तो मोस्ट इम्पोर्टेंट है, लेकिन इंडस्ट्री प्रोड्यूस करने के लिए, स्थापन करने के लिए हमें तो कुछ रूल्स फॉलो करने हैं. तो वो रूल्स हम नहीं फॉलो करेंगे तो ये पोल्यूशन बढ़ता ही जाएगा और इसका इफेक्ट तो पूरा हमारे लाइफ पे होगा. तो अवेयरनेस इज मोस्ट इम्पोर्टेंट एंड
ये जिम्मेदारी आपकी होगी, यंग जनरेशन की होगी. ओके. Today, all the developed and developing and undeveloped countries have accepted the responsibility of environmental protection. बघा, म्हणजेच निसर्ग काय आहे, निसर्गाचं किती आपल्याशी रिलेशन घट्ट आहे, असं जवळचं नातं आहे, ते ह्या सगळ्या वेल डेव्हलप कंट्री पण एक्सेप्ट केलंय त्यांनी. आपल्यासारखे डेव्हलपिंग कंट्री आहेत त्यांनी पण एक्सेप्ट केलंय, आणि ज्या अनडेव्हलप आहेत किंवा अंडर डेव्हलप आहेत त्यांनी सुद्धा एक्सेप्ट केलंय की आपण कितीही सायन्सनी म्हणजे शोध लावले, कितीही टेक्नॉलॉजी आपण यूज केली, तरीही आपल्याला सगळं जे काही आपलं डिपेंड आहे ते सगळं नेचरशी डिपेंड असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी ते एक्सेप्ट केलंय की नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड अँड वी मस्ट प्रोटेक्ट इट. ओके. देअर एफर्ट्स आर इन दॅट डायरेक्शन. दे हॅव डिफाईन्ड द future plans about environmental protection and they are constituted for the necessary laws. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी की आता हे एन्व्हायरमेंट आहे, त्याचं प्रोटेक्शन करायचं म्हणजे काय करायचं, त्याचं कन्झर्वेशन करायचं म्हणजे काय करायचं. तर यासाठी त्यांनी एक महत्वाचे असे लॉज बनवले, आणि ते लॉज ओव्हरऑल सगळ्यांसाठी आहेत. म्हणजेच ईच अँड एव्हरी जो आपला जो पब्लिक आहे, जे आपण भारतीय नागरिक आहोत, त्या प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे. मग तो छोटा असो किंवा मोठा असो, सगळ्यांना नेचरचं प्रोटेक्शन कसं करायचं हे ज्याची त्याची जबाबदारी आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे, तर आता इथे एक मोठा चार्ट तुम्हाला दिला होता की नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. त्याच्यामध्ये तुम्ही हे 4 जे बॉक्स आहेत ते भरायचे होते, पण आता सध्या तो पार्ट तुमचा ओमिट केलाय. हा 2 मार्कांसाठी येत असायचा, पण आता सध्या तरी तो त्यांनी ओमिट केले आहे, त्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला अजिबातच येणार नाहीये. समजलं. पण तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज पाहिजे की एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करताना काय करायचं आहे. तर बघा, पहिलं त्यांनी एक सांगितलंय टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर. म्हणजेच निसर्गाने जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते डिस्टर्ब करायचं नाही, त्यातला यूज करा तुम्ही, पण त्याचा बॅलन्स स्पॉइल करू नका, त्याला बिलकुल डिस्टर्ब करू नका. देन सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. म्हणजेच जे काही समजा कॅलॅमिटीज वगैरे येतात नॅचरल किंवा आपण जे मॅनमेड आहे, त्या सगळ्यांना आपण काय करायचं आहे, अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत की जेणेकरून नेचर स्पॉइल होणार नाही, डिस्टर्ब होणार नाही. आणि याच्यासारखे असे अजून 2-3 तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पुढे, पण तत्पूर्वी मी एकदा चेक करते की तुम्हाला किती समजतंय. एनी डाऊट. न्यूक्लिअर. न्यूक्लिअर म्हणजे तुमचे ते रेडिओ ऍक्टिव्ह वगैरे असतात ना, ते आहेत. त्यामुळे त्याच्यातनं म्हणजे जे मॅनमेड म्हणतो आपण किंवा आर्टिफिशियल जे म्हणतो की नाही, ते ऍक्च्युली ते न्यूक्लिअर आहे. कारण का आपण काय करत असतो, जे आपण मोठे मोठे शोध लावतो त्याच्याने आपण म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह आपले जे काही इलेमेंट्स आपण युज करतो त्याच्यातनं जास्त म्हणजे किरणोत्सारी मूलद्रव्य रेज बाहेर पडतात, आणि ते जास्त आपल्यासाठी हार्मफुल असतात. समजतंय. ओके. बाकी काही प्रॉब्लेम आहे कुणाला? एनी डाउट? सब समझ में आ रहा है? नो डाउट. ओके. ओके. ठीक है, ठीक है. देन दूसरा नेक्स्ट टॉपिक है हमारा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आता त्यांनी काय सांगितलं की एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन संरक्षण तर करायचंय, मग त्यासाठी आपण काय करू शकतो. तर हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे की मी आपलं नेचर मेंटेन करण्यासाठी आहे तसंच्या तसं ठेवण्यासाठी मी माझ्या परीने माझ्याकडनं किती कोऑपरेशन करू शकतो. समजलं. Since existence of the human, there is interrelationship between human and environment. म्हणजे आपलं ह्युमन बिंगचं आणि एन्व्हायरमेंटचं खूप असं क्लोज रिलेशन आहे की आपण एक दुसऱ्यांशिवाय राहूच शकत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचंय, ह्युमन बिंग एन्व्हायरमेंट शिवाय जगूच शकत नाही किंवा आपलं एक्झिस्टन्स इथे, लाईफ इथे पृथ्वीवर इस्टॅब्लिश करूच शकत नाही. समजतंय. ह्युमन स्टेप ऑन द अर्थ लॉंग आफ्टर फॉर्मेशन ऑफ द अर्थ. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, अर्थवर जी काही निष्पत्ती झाली, जो काही जीव आला, त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात इंटेलिजंट कोण असेल तर तो ह्युमन बिंग आहे.
आणि ह्युमन बिंगने स्वतःच इम्प्रूव्ह करता करता काय काय केलंय ते नेक्स्ट लाईन मध्ये आहे बघा. ऑन द अर्थ ह्युमन बिंग प्रूव्ह इट्स सुपेरियरिटी ऍज कम्पेअर टू द अदर एनिमल्स. मी तुम्हाला मग अशीच म्हटलं की आपल्याला काय म्हटलं जातं, आपण पण अॅनिमलच आहोत. आपण नेहमी बोलतो बघा मनुष्य प्राणी, म्हणजे थोडक्यात सांगायचं आपण पण एक अॅनिमल आहोत. फक्त आपण काय आहोत, बाकीच्या प्राण्यांपेक्षा सुपेरियर आहोत. मग ते कशाने सुपेरियर आहोत, आपल्याकडे कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत, तर त्यांनी सांगितलंय बघा, विथ द हेल्प ऑफ द कॅरेक्टर्स लाईक इंटेलिजन्स, आपल्याकडे सगळ्या प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी आहे. मेमरी, आपल्याकडे स्मरणशक्ती आहे. इमॅजिनरी ॲबिलिटी, म्हणजे आपण एक कल्पना करू शकतो किंवा आपण असं काहीतरी इमॅजिन करू शकतो. आणि अजून याच्यामध्ये एक ऍड करावंसं वाटतंय मला, की आपल्याकडे एक लँग्वेज आहे. बाकीचे सगळे अॅनिमल्स आहेत ते बोलू शकत नाही बघा, आपण सगळे कम्युनिकेशन करू शकतो, समजतंय. त्यामुळे लँग्वेज हा एक दुसरा मोठा आपल्याकडचा एक कॅरेक्टर आहे. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स मुळे आपण काय झालो, सुपेरियर झालो ऍज कम्पेअर टू द अदर अॅनिमल्स. समजलं सगळ्यांना. ह्युमन इस्टॅब्लिश डॉमिनेशन ओव्हर द नेचर, आणि ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सचा डिसएडव्हान्टेज घेतलाय आपण. ऍक्च्युली ह्याच्यामुळे आपण काय करतोय, इम्प्रुव्हमेंट करतोय, टेक्नॉलॉजी यूज करतोय, वेगवेगळे शोध लावतोय आणि आपली स्वतःची प्रगती करतोय. म्हणजे इकॉनॉमिकली आपण पूर्वी फार बॅकवर्ड होतो, पण आता आपण मात्र खूप छान म्हणजे डेव्हलप कंट्रीमध्ये आपण आलोत. पण हे सगळं करत असताना थोडस आपण काय करतोय, नेचरला स्पॉइल करतोय, नेचरकडे दुर्लक्ष करतोय. आणि त्यामुळे काय झालं, आपण नेचरसाठी डॉमिनेटिंग बनलो. समजलंय. डॉमिनेटिंग म्हणजे काय, आपण नेचरला थोडस त्रास देतोय. कळतंय. हा. ह्युमन युटिलाइज ऑल द नॅचरल रिसोर्सेस सच रिसोर्सेस ऍज मच ऍज पॉसिबल. म्हणजे आपण काय करतोय, निसर्गाने भरभरून दिलंय, पण ग्रोथ जी आहे निसर्गाकडनं देणारी जी काही ग्रोथ आहे ती फार म्हणजे अशी स्लो असते. आणि आपलं युटिलाइज जे आहे ते अतिशय फास्ट आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे, पूर्वी बघा पेट्रोल डिझेल फार लिमिटेड होतं तरी ते पुरत होतं सगळ्यांना. का तर सगळ्यांकडे व्हेकल्स नव्हते किंवा व्हेकल्सचा वापर जास्त होत नव्हता. आणि आता मात्र एकेका घरामध्ये तुम्हाला 4-4 गाड्या दिसत आहेत. याचा अर्थ जे काही आपलं प्रोडक्शन आहे, क्रूड ऑइल आहे, त्याचं प्रोडक्शन तुमचं कमी आहे, पण त्याचा वापर जो आहे तो अतिशय होतोय. त्यामुळे ते तुम्हाला कमी पडतंय. याचा अर्थ काय आहे, की आपण जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा अतिशय वापर करतोय, आणि मग ऑफकोर्स नेचर तिथे तुमचं कमी पडणार आहे. समजलं. ऍक्च्युली नेचरमध्ये जे काही आहे ते महात्मा गांधींनी तुम्हाला वाक्य सांगितलं बघा, की निसर्ग तुम्हाला भरभरून देतोय. कशासाठी, फक्त तुमच्या आवश्यक तेवढ्या बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी. तुमच्या जर रिक्वायरमेंट अशा ग्रीडी असतील, जर जास्त असतील, तर मात्र नेचर तुम्हाला पुरवू शकत नाही. त्यामुळे नेचरकडनं जे काही तुम्ही घेता ते तुम्ही थोडस विचारपूर्वकच घ्यायचं आहे. कळलं. इन अन अटेम्प्ट टू लिव्ह अ सॅटिस्फॅक्टरी लाईफ, ह्युमन केप्ट ऑन स्नॅचिंग फ्रॉम द नेचर. काय केलंय, आपलं स्वतःचं जीवन असं म्हणजे खूप इस्टॅब्लिश करण्यासाठी, खूप छान असं चैनीचं जीवन म्हणजे सुखाचं जीवन जगण्यासाठी काय केलंय, ह्युमन बिईंगनी निसर्गाला असं ओरबाडून घेतलंय किंवा त्याच्याकडनं असं सगळं तोडून मोडून घेतलंय. हे थोडक्यात सांगायचंय, निसर्गाला कम्प्लिटली स्पॉइल करण्याचं काम या ह्युमन बिईंगने केलंय. कशासाठी, तर आपल्या स्वतःच्या सुखासाठी किंवा स्वतःच्या चैनीसाठी केलेलं आहे. ओके. From this entire scenario, we can understand that human has crucial role in maintaining the environmental balance. आता मला सांगा की हे सगळं तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की आपण निसर्गाकडे ज्या काही आपल्या रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण करण्यासाठी निसर्गाकडनं सगळं घेऊ शकतो. पण मात्र विदाउट स्पॉइल नेचर आपण काय करायचं आहे, आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना जर तुम्हाला म्हणजे वाटलं की आपण निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर तुमचा क्रुसियल म्हणजेच महत्वपूर्ण रोल तुमचा स्वतःचा काय असणार आहे, तर निसर्गाचं संरक्षण करणं. मग ते कसं करायचं, तर तुम्ही सगळ्यांनी एकतर पहिलं म्हणजे प्लांटेशन करायचं, त्यांना वाढवायचं. कमीत कमी वर्षाला 1-2 झाडं तरी तुम्ही आत्तापासून ठरवून घ्यायचं
की विदाउट डिस्टर्बिंग द नेचर, मी तर डिस्टर्ब करणारच नाहीये नेचरला, पण मी अजून नेचरमध्ये काहीतरी माझा रोल म्हणून मी काहीतरी करणार आहे. मग ऍडिशन काय करायचं, तर तुम्ही प्रत्येकाने स्वतः ठरवून घ्यायचं की वर्षाला कमीत कमी 1 ते 2 झाडं लावायची आणि त्याची पूर्ण काळजी घ्यायची. जसं तुमचे आई वडील घेतात की नाही तुमची काळजी, तुम्हाला वाढवण्यासाठी जेवढे प्रयत्न करतात तेवढे प्रयत्न तुम्ही तुमच्या लावलेल्या झाडाला वाढवण्यासाठी करायचे आहेत. समजलं? आणि ते झाड जसं मोठं होत जाईल तसं तसं तुम्ही समजायचं की आपण नेचरला काहीतरी देतोय. आणि हे प्रत्येक वर्षी करायचंय. म्हणजे तुम्ही लाईफ मध्ये किती मोठं काम करणार आहात हे बघा. कारण हे प्लॅन्ट्स जे आहेत तेच तर आपलं मेन आहे की जे आपल्याला आपला जो काही लाईफ आहे, ऑक्सिजन आहे, तो आपल्याला भरभरून देत असतात. आपलं जे फूड आहे ते आपल्याला भरभरून देत असतात. जे आपण राहतो, घरं आहेत आपली, पूर्ण सगळं शेल्टर, जे पूर्वीची आपली घरं होती त्यासाठी लागणारी काही लाकडं वगैरे होती ती सगळी आपल्याला त्या वनस्पतींपासून जंगलातनं मिळत होती. म्हणजे हे सगळं करायचं असेल तर आतापासून तुम्ही काय करायचं आहे, आपली एक जबाबदारी म्हणून पहिलं झाडं लावायची, आणि दुसरं म्हणजे ते मेंटेन करायचं, आणि तिसरी एक महत्वाची जबाबदारी की आज आपलं एन्व्हायरमेंट आहे ते नीट अँड क्लीन ठेवायचं. कारण पोल्युशन होतं हे आपल्यामुळे होतंय. कुठलाही निसर्गातला प्राणी पोल्युशन करत नाही. समजलं? कारण त्यांच्या रिक्वायरमेंट फारच कमी आहेत आणि ते सगळे निसर्गामध्येच राहतात आणि निसर्गाला धरूनच आहेत. फक्त काय झालंय मुलांना की आपण निसर्गाला स्पॉइल करतोय, त्यामुळे काय होतंय, आपण जंगलामध्ये चाललोत बघा. म्हणजे आपली घरं आहेत की जंगल सगळं काटतो, तोडतो आणि आपण तिथे शहर किंवा कॉलनीज अशा उभ्या करतोय. त्यामुळे आपोआपच जंगलामधले प्राणी आहेत ते घाबरून कुठे जातात, बाहेर पळून जातात. आणि बाकीचे जे कर्निवोरस आहेत किंवा हर्बिवोरस आहेत ते सगळे काय होतात, म्हणजे थांबतच नाहीत तिथे. आणि मग कार्निवोरस अॅनिमल्स जे आहेत, वाघ, सिंह, ते तुम्हाला गावाकडे येताना दिसतात बघा किंवा शहरामध्ये येताना दिसतात. बिकॉज ऑफ दे सर्चिंग देअर फूड. समजतंय? म्हणजेच हे सगळं जर एन्व्हायरमेंट बॅलन्स करायचं असेल तर आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा स्वतःचा मेन एक मोठं ठरवून घ्यायचं आहे की मी तर नेचरला डिस्टर्ब करणार नाही, पण मी त्याच्यामध्ये वाढ करण्याचा किंवा त्याला मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. समजलं? इफ ह्युमन हेल्थ डिस्टर्ब द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, देन human itself only can conserve and improve the quality of the nature. बघा, जर तुम्हाला नेचर बिघडवायचं हक्क आहे किंवा तुम्ही तो बिघडवताय किंवा त्याला स्पॉइल करताय, तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं किंवा तुम्हाला त्याला कन्झर्व करणं हे तुमची स्वतःची जबाबदारी येणार आहे. आणि हे तुम्ही स्वतः ठरवून घ्यायचं आहे. असं मी सांगून तुमच्यामध्ये जो इफेक्ट मिळेल तो 10% मिळेल. पण जेव्हा एखादं काम तुम्ही स्वतः करता, उत्स्फूर्तपणे करता, तेव्हा ते तुम्ही 90% तुमचं देत असता आणि मग तुम्हाला कोणी सांगायची गरज लागणार नाही. कारण तुम्हाला माहितीये मी आज लावेन तरच ते पुढच्या वेळेला नेक्स्ट टाइम मला ते मिळणार आहे. समजतंय? ओके. मेनी टाइम्स जनरल पब्लिक इज अननोन that its activities are harmful to environment and thereby unknowingly many activities happen. नाही, थोडक्यात सांगायचं आहे की काही जे पब्लिक असतं त्यांच्याकडनं अननोईंगली होतं की त्यांच्या लक्षातही येत नाही. मग असे सगळे जे पीपल आहेत ते इलिटरेट पीपल आहेत, जे आदिवासी लोक वगैरे आहेत, त्यांना लक्षातच येत नाहीये. कारण त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी नकळत त्यांच्याकडनं ह्या गोष्टी घडत असतात. मग त्यांना हे करणं, आपण जागृत करणं हे आपलं काम असणार आहे. अवेअरनेस त्यांना दाखवणं हे आपली ड्युटी असणार आहे. कारण आपण लिटरेट आहोत आणि आपल्याला समजलेलं आहे की नेचर किती महत्वाचं आहे. समजलं सगळ्यांना? आता परत एकदा जर असं इकडे जाते. काय डाऊट आहे कोणाला? खूप छान इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि असा तुम्ही 2-3 वेळा वाचलात तरी तुम्हाला तो समजेल इतका इंटरेस्टिंग टॉपिक आहे. एनी डाऊट? नो नो. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्च मध्ये ये सब तो नहीं है, कट कर दिया. हाँ हाँ.
याच्यावर तुम्हाला खूप मोठा प्रश्न येत असतो आणि कमीत कमी 3 मार्काला प्रश्न येत असतो. एक अगदी मी तुम्हाला म्हणजे गोष्ट सांगितल्यासारखं सांगते बघा, की एक साधा माणूस आहे आणि त्या माणसाने म्हणजे ठरवून घेतलं, तो एक वर्कर होता आणि त्याला तिथे काम म्हणजे याच्यामध्ये एक प्रोजेक्ट होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये तो काम करत होता. पण ते प्रोजेक्ट संपल्यानंतर पण त्याने स्वतःचं काम कंटिन्यू ठेवलं आणि ते काम कंटिन्यू करत असताना पूर्ण त्याने स्वतःचं आयुष्य तिथे झाडं लावण्यामध्ये आणि झाडं जगवण्यामध्ये घालवलं आणि मग त्याच्याकडनं एक असं मस्त घनदाट असं डेन्स फॉरेस्ट तयार झालं. आणि हे डेन्स फॉरेस्ट तयार झाल्यावर जे काही म्हणजे काय एक एक काय म्हणतात त्याला, असा चमत्कारच दिसला की गव्हर्नमेंटने त्याला असा एक पुरस्कार दिला आणि त्याचा सत्कार केला. तर ती काय गोष्ट आहे ती जरा एकदा बघा तुम्ही. द बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन. अगदी साधा सिंपल एक माणूस आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे ही इज अ कॉमन मॅन. ओके. What is the name? Jadhav Mulai Peng is a highly capable person in Assam. Born in 1963, he is working as a forest worker since as the age of the 16. Once, large number of snakes died in the flood of the Brahmaputra river flowing by the village. As a preventive measure, Molai planted 20 plantlets. In 1979, the local social forestry department began to social afforestation project on 20 hectares of the land. बघा म्हणजे काय साधा सिंपल माणूस की त्याने काय केलं की अगदीच ऍट द एज ऑफ द 16 इयर्स म्हणजे स्वतःच्या 16व्या वर्षापासून त्यांनी काय केलंय, कामाला सुरुवात केली आणि त्यासाठी त्याला एक इन्सिडेंट घडला. तो काय इन्सिडेंट होता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळे नदीमधले साप होते ते मेले. त्याचं कारण काय होतं, तर ब्रह्मपुत्रा रिव्हर जी होती तिला फ्लड आलं होतं, मोठा पूर आला होता आणि त्याच्यामध्ये ते सगळे पुरामध्ये ते सगळे स्नेक्स मेले आणि वाहून गेले. आता त्याला म्हणजे इतकं वाटत होतं की हे नेचर आहे, हे जर स्नेक्स एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये जर मरतायत तर ह्याच्या मागचं रिझन काय असेल. मग त्यांनी काय केलं तर त्यांच्यासाठी शेल्टर बनवलं. म्हणजे थोडक्यात सांगायचंय त्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांनी एक बांबूचं काय केलंय, झाडं लावली. सुरुवातीला त्यांनी 20च झाडं लावली, पण नंतर मात्र गव्हर्नमेंटने काय केलं, म्हणजे थोडक्यात सांगायचं एक फॉरेस्ट डिपार्टमेंट असतं आणि ते संपूर्ण फॉरेस्टचं केअर करत असतात आणि त्यासाठी त्यांनी काय केलेले असतात, काही सुपरवायझर ठेवलेले असतात. आणि त्यांनी मग तिथे काय केलं की 200 हेक्टर जी लँड होती, म्हणजे खूप मोठी, 200 हेक्टर होती, तेवढ्या हेक्टरवर काय केलं त्यांनी, प्लांटेशन करायचा एक प्रोजेक्ट आणला. आणि हा प्रोजेक्ट त्या करत असताना त्याच्यामध्ये ह्या माणसाला त्यांनी काम दिलं. मग काय होतं म्हणजे तिथे काम करणाऱ्या काही लोकांमधला हा एक मेंबर झाला. थोडक्यात सांगायचंय, मोलाई वॉज वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर हु वेअर लुकिंग आफ्टर दॅट प्रोजेक्ट. म्हणजे थोडक्यात या फॉरेस्ट डिपार्टमेंट मधला तो एक नोकर झाला. समजतंय. मोलाई कंटिन्यू टू प्लॅन्स द ट्रीज इवन आफ्टर कम्प्लिशन द प्रोजेक्ट. म्हणजेच जो 200 हेक्टर लँडवर जे काही प्लांटेशन करायचं होतं तो प्रोजेक्ट काही वर्षानंतर पूर्ण झाला आणि मग लोक आपले आपले निघून गेले असतील, पण त्याच प्रोजेक्ट मधला हा एक माणूस होता की त्याने प्रोजेक्ट संपल्यानंतर पण आपलं काम कंटिन्यू ठेवलं. आणि काय केलं बघा ना, द बॅरेन एरिया विटनेस द फॉरेस्ट कव्हर ओव्हर द 1360 एकर्स. म्हणजेच गव्हर्नमेंटचा जो प्रोजेक्ट होता तो ओनली 200 हेक्टर लँडचा होता, पण त्यांनी त्याच्या लाईफ मध्ये जे काम कंटिन्यू केलं त्याच्यामध्ये त्यांनी प्लांटेशन किती केलं, तर 1360 एकर्स. बघा किती, म्हणजे एकट्या माणसाने ठरवलं तर तो किती करू शकतो. मी तुम्हाला फक्त 2च झाडं लावायला सांगितले आणि 2च झाडांची काळजी करायला सांगितले एव्हरी इयर. समजतंय. तर तुम्ही ते सगळ्यांनी करायचंच आहे, कारण जर असा सामान्य माणूस जर करू शकत असेल तर आपल्यासारखं वेल एज्युकेटेड पीपल ऑफकोर्स वी कॅन डू इट. ओके. टुडे दिस जंगल इन कोकिलाकुम ऑफ द झारखंड डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. म्हणजेच आता हे जंगल जे आहे 1360 एकरचं ते झारखंड मधलं, म्हणजे तो माणूसच आसाम मधला होता, त्यामुळे ऑफकोर्स झारखंड डिस्ट्रिक्ट मधलं ते
प्रोजेक्ट आहे आणि त्याला काय केलंय, किती मोठा प्रोजेक्ट झालाय बघा तो. इज द रिझल्ट ऑफ द हार्ड वर्क फॉर द 30 years. किती वर्ष काम केलंय त्यांनी, त्याच्या लाईफ मधले 30 years त्याने ते काम कंटिन्यू केलंय. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर अनपॅरल वर्क. बघा, इतकं छान निसर्गासाठी जर असा माणूस जर आपलं लाईफ देत असेल, डेडिकेट करत असेल, तर ऑफकोर्स गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, त्याला कौतुक केलेलं आहे, त्याचा सत्कार केलेला आहे आणि त्याला असा पद्मश्री सारखा मोठा किताब दिलाय, अवॉर्ड दिलेला आहे. इट विल बी नोन ॲज मोलाई जंगल. आणि त्याने इस्टॅब्लिश केलेलं जे जंगल आहे त्याला नाव दिलेलं आहे मोलाई जंगल, बिकॉज ऑफ हिज नेम. मेनी पीपल केम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. बघा, आपल्यासारखे असे कितीतरी लोक आहेत की जे फॉरेस्ट डिस्ट्रॉय करतात, बट अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन इस्टॅब्लिश द न्यू फॉरेस्ट. म्हणजेच तुम्ही जर काही ठरवलं तर तुम्ही एकटे सुद्धा करू शकता. तेवढ्यासाठी ह्या माणसाचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजेच तुम्ही बरेचसे एक्सक्युजेस देत असता कुठले तरी काम करत असताना, तर तुम्ही इथून पुढे कुठलंही काम करत असताना एक्सक्युजेस द्यायचे नाही, कारण वन अ सिंगल पर्सन कॅन डू इट व्हेरी वेल. ओके, दिस इज द बेस्ट एग्जाम्पल फॉर यू. ओके, इसके ऊपर आपको कम से कम 2 मार्क के लिए शॉर्ट नोट आएगा. ओके, एनवायरमेंटल कंजर्वेशन एंड बायोडायवर्सिटी. देखो, एनवायरमेंटल कंजर्वेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अँड बायोडायव्हर्सिटी काय आहे, त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि किती को रिलेटेड आहे, हे पण आता तुम्हाला सांगायचं आहे. तर हे जे छोटे छोटे टॉपिक आहे त्याच्यावर प्रत्येकावर तुम्हाला कमीत कमी 2-2 मार्कांसाठी क्वेश्चन येऊ शकतात. आणि एक लक्षात ठेवायचे, 2 मार्कासाठी जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा तुमच्या कमीत कमी 5-6 लाईन असं परफेक्ट आन्सर असलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तुमचं बायोडायव्हर्सिटीसाठी खूपच व्यवस्थित 3 पॉईंट दिलेले आहेत बघा. तर ते 3 पॉईंट तुम्ही स्पेसिफाय करायचे, प्रत्येकाची कमीत कमी एक लाईन लिहायची, तरी तुम्हाला मार्क्स मिळून जाणार आहेत. पण या आन्सर मध्ये तुमचे हे 3 पॉईंट इन्क्लूड झालेच पाहिजेत. ओके, मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑकर्स ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहिला कोणावर होत असतं, तर ऑफकोर्स जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यावरच होणार आहे, कारण दगड, माती, पाणी यांच्यावर जास्त काही होत नसतो. तर पाण्यावर होतो, म्हणजे पाण्यामध्ये जे जलचर प्राणी असतात, जे ॲक्वेरियम आहेत, त्यांच्यावर होत असतो. हॅव यू सीन सम एक्झाम्पल्स इन युअर एरिया? बघा, तुमच्यासाठी मोठा क्वेश्चन आहे हा, की पोल्युशन आहे आणि पोल्युशनमुळे बरेचसे प्राणी वगैरे असे कुठेतरी मेलेत किंवा वनस्पती कुठेतरी नष्ट झालेत, असे एक्झाम्पल तुमच्याकडे आहेत का? जरा थिंक ओव्हर इट अँड देन आन्सर मी. ओके, our living world had been richly diverse. It consisted of varieties of plants and animals. However, we are not able to see some specific animals about which had listened from our earlier generation. Who is the responsible for this? काय आलं कोणाच्या लक्षात? तुम्ही कधी विचार केलात की पूर्वी काहीतरी जे काही म्हणजे प्राणी होते, वनस्पती होते, ते हळूहळू नष्ट होऊन गेले आणि आता त्यांचं म्हणजे एक्झिस्टन्स या अर्थवर बिलकुलच शिल्लक राहिलेलं नाही. काय कोणाला आठवतंय का? आठवत असेल किंवा येत असेल तर जरा चॅट बॉक्स मध्ये लिहून द्या, मी चेक करते. म्हणजे कुठलं तरी असं एखादं लाईफ स्पॉइल झालंय आणि ते आता सध्या तुमच्या मागच्या जनरेशन मध्ये ते होतं, आताच्या जनरेशन मध्ये नाहीये, असं काही तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्हाला काही माहिती असेल तर मला सांगा. काय आठवतं? स्पॅरोज आहेत, फक्त लिटिल बिट कमी झाल्यात ते आता. ओके ओके, ठीक आहे. अजून? व्हाईट टायगर. ओके ओके, अजून कोणाचं काय आहे? आन्सर्स आहेत कोणाकडे अजून काय? ठीक आहे, चला. ओके, आय विल गिव्ह एक्सप्लेनेशन. बघा, पूर्वी म्हणजे असं हे सांगायचंय मला की बायोडायव्हर्सिटी मध्ये असं व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स, अॅनिमल्स एकत्र येऊन ते राहतात आणि ते एकमेकांची खूप को रिलेटेड असतात. सगळ्यात महत्वाचं तर त्याच्यातलं एक मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते की
डायनासोर. पूर्वीच्या काळामध्ये डायनासोर सारखे प्राणी होते का, तर डेन्स फॉरेस्ट असायचे आपल्याकडे आणि त्यांना खाण्यासाठी किंवा त्यांचं जे फूड म्हणून जे होतं ते सगळं अवेलेबल होतं. पण जसं पोल्युशन वाढलं तस तसं काय झालं, थोडस त्यांचं फूड अवेलेबिलिटी किंवा त्यांचं एन्व्हायरमेंट, त्यांना जो सुटेबल क्लायमेट होता तो कमी झाला आणि ऑफकोर्स त्यांचं जे एक्झिस्टन्स इथे होतं अर्थवर ते थोडस थोडस काय झालं, व्हॅनिश झालं. अँड सर्टन पॉइंट ते कम्प्लीट व्हॅनिश झालं आणि आता तुम्हाला ते दिसत पण नाहीत बघा. अशा मी एक एक्झाम्पल दिले, अशा बऱ्याचशा स्पेसीज आहेत की ज्या हळूहळू नष्ट होत गेले आहेत. आता हे यांनी कालंदीने सांगितलेलं की स्पॅरोज, तर ऍक्च्युली स्पॅरोज वर इफेक्ट झालाय, कारण पूर्वी आपल्याकडे स्पॅरोज अशा खूप असायच्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की नुसतं त्यांचं दिवसभर आपल्याला चिवचिव चिवचिव ऐकायला यायचं बघा. पण आता त्या का नाहीत, तर त्याच्या मागचं पहिलं कारण आहे आपलं जे रेडिएशन. कसलं, तर आपण जे काही फोन वापरतो की नाही, त्या फोन मध्ये तुमचे जे काही रेडिएशन आहेत त्या फार छोट्या आहेत, पण चिमणीसारखे जे पक्षी आहेत ते अतिशय छोटे आहेत. त्यामुळे त्या वेव्ज मधनं जे रेडिएशन बाहेर येतं तेही त्यांच्यासाठी म्हणजे लाईफ त्यांचं स्पॉइल करणारं आहे. त्यामुळे एक 5-6 वर्षापूर्वीचा जर तुम्ही पिरियड बघितला असेल, तर जेव्हा जेव्हा अगदीच नवीन नवीन फोन आले आणि टॉवर्स वगैरे लागले, तेव्हा ते रेडिएशन फार म्हणजे वेव्स फार अशा मोठ्या क्वांटिटीमध्ये त्यांच्यावर अफेक्ट केलं आणि कम्प्लीट त्या स्पॅरोज थोड्याशा बाहेरच गेल्या होत्या, म्हणजे त्या दिसतच नव्हत्या. आता मात्र थोडस काय झालं, त्यांची बॉडी थोडीशी सर्वाइव्ह झाली आणि मग आता पुन्हा आपल्याला थोड्याशा स्पॅरोज दिसायला लागल्यात बघा. ओके, येस. आता पुढचं बघा, बायोडायव्हर्सिटी इज द richness of living organism in nature due to the presence of varieties of the organism. काय सांगितलं की ही बायोडायव्हर्सिटी, ज्याला आपण मराठी शब्द आहे विविधता, खूप महत्वाची आहे. कारण आपण फूड चेन बघितलीये, ती फूड चेन इज द बायोडायव्हर्सिटी, कारण ते एकमेकांवर डिपेंड आहे. त्याच्यातला एक जरी नसेल, इनके ये आप सोच लो कि प्रोड्यूसर ही नहीं है, वो ही खत्म हो गया तो बाकी का सब ही खत्म हो जाएगा. तो मतलब एक के ऊपर सब डिपेंड है. तो ये बायोडाइवर्सिटी नेचर में बहुत इम्पोर्टेंट रोल प्ले कर रही है, तो उसको भी मेंटेन करना हमारी जिम्मेदारी है. नहीं तो हम एक दूसरे को ऐसा नेचर को स्पॉइल करते करते ये बायोडाइवर्सिटी धीरे धीरे खत्म करते जाएंगे और पूरा नेचर स्पॉइल हो जाएगा, पूरा फूड चेन स्पॉइल हो जाएगा, पूरा फूड वेब स्पॉइल हो जाएगा. ओके, सो presence of varieties of organism, ecosystem and genetic variations within the species, biodiversity occurs at 3 different levels. आता बायोडायव्हर्सिटी 3 प्रकारे होत असते. मग 3 प्रकारे कोणत्या, तर त्या 3 लेवल आहेत. त्यातली पहिली आहे तुमची जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. occurrence of diversity among the organization of same species in genetic diversity. एक्झाम्पल काय दिलंय बघा त्यांनी, each human being is different from other. of course हम एक जैसे हैं, हमारे कैरेक्टर एक जैसे हैं, हमारे एक्टिविटीज एक जैसे हैं, लेकिन हमारे जो कई बोलेंगे स्ट्रक्चर, नेचर, जो थिंकिंग, जो एबिलिटी, सब क्या है, अलग अलग है. ओके, possibility of wiping out of the species arises if there is decrease in the diversity within the species whose members involve in sexual reproduction. देखो, ये जेनेटिक है. जेनेटिक किस लिए बोला है कि अभी आपको तो लास्ट चैप्टर में मैंने बहुत ही रिप्रोडक्शन के बारे में बताया है कि अपने अपने स्पेसीज ये पृथ्वी पे, ये अर्थ पे एक्सटेंड करना है, एग्जिस्ट करना है, तो रिप्रोडक्शन मेन इंपॉर्टेंट है और उसमें ये सेक्सुअल रिप्रोडक्शन मेन रोल करता है, क्योंकि बहुत सारे जो एनिमल्स हैं उसमें सेक्सुअल रिप्रोडक्शन होता है और अपने यंग वन को वो प्रोड्यूस करते हैं. तो जेनेटिक बायोडाइवर्सिटी इज द मोस्ट इम्पोर्टेंट डाइवर्सिटी एंड इज द मोस्ट इम्पोर्टेंट लेवल. ओके, देन स्पेसीज. स्पेसीज क्या होता है, इननंबरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन नेचर, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज. आता तुम्हाला मी एक फळांचं म्हणजे फ्रुट्स ट्रीजचं म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर व्हरायटी ऑफ फ्रुट्स येणार आहेत, समजतंय. म्हणजेच त्या वेगवेगळ्या स्पेसीज झाल्या.
आता मी तुम्हाला नुसतं बटरफ्लायचं एक्झाम्पल दिलं म्हणजे क्रिएचरमध्ये बटरफ्लाय. तर तुम्ही जर बटरफ्लाय बघितलं तर व्हेरियस टाइप्स ऑफ बटरफ्लायज आर देअर. समजतंय? म्हणजे बटरफ्लाय ही एक स्पेसिस झाली, पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या आहेत ना, छोटी मोठी कलरफुल, नंतर अजून वेगवेगळ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला फ्लावर्स देते की प्लांट्स मध्ये फ्लावरिंग प्लांट्स हा एक झाला स्पेसिस. पण त्या फ्लावरिंग प्लांट मध्ये पण व्हेरायटी ऑफ प्लांट्स आहेत ना, की ज्याच्यामध्ये कलरफुल आहेत, त्याच्यामध्ये काही असे सुगंधी आहेत, काही असे मोठे आहेत, काही छोटे आहेत, काही बंच मध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचे की इननंबरेबल स्पेसिस आहेत तिथे. समजतंय? दिस इज कॉल्ड एज द स्पेसिस डायव्हर्सिटी. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? Species diversity includes various types of the plants, animals and microbes. Of course, ये किसमें मिलेगा हमें? All living organisms में मिलेगा. तो लिविंग ऑर्गेनिज्म में मेन कौन है? प्लांट्स, एनिमल्स एंड माइक्रोब्स यानी बैक्टीरिया. ओके, देन थर्ड लेवल क्या है? इकोसिस्टम. अभी ये चैप्टर में मैंने बहुत बार आपको इकोसिस्टम क्या है वो बता दिया है. तो इकोसिस्टम में इसके अंदर क्या आता है देखो. Many ecosystems are present in each region. Ecosystem is formed through the interaction between plants, animals and their habitats. और हर एक का हैबिट अलग रहता है. समझ में आया? प्लांट्स का कुछ प्लांट्स क्रीपर्स रहते हैं, कुछ ऐसे ट्रंक्स रहते हैं, कुछ बोलेंगे तो हर्ब्स रहते हैं, कुछ बोलेंगे तो ऐसा ग्रास के जैसे रहते हैं. तो ये जो है उनका अलग अलग हैबिट रहता है. किसी किसी का मूवमेंट बाय क्रीपर का मूवमेंट तो ऐसा ऊपर ऊपर जाता है, जो ट्रम्प बोलेंगे तो उनका ब्रांचेस आता है. तो ये जो हैबिट्स है ये और चेंजेस इन द एनवायरमेंट, ये सब क्या है? हर एक एनिमल का, हर एक प्लांट का अपना अपना जो हैबिट है उसकी वजह से एनवायरमेंट में वो चेंज करते हैं. ईच इकोसिस्टम हैज इट्स ओन कैरेक्टरिस्टिक्स ऑफ एनिमल्स. हर एक का क्या है? अलग अलग कैरेक्टरिस्टिक रहता है. फॉर एग्जाम्पल बोलेंगे तो ह्यूमन बींग के सारे बहुत सारे कैरेक्टर मैंने आपको बताए. अभी मैं आपके सामने एक डॉग का एग्जाम्पल बताती हूँ. उसका भी अलग अलग कैरेक्टर रहता है ना. उसका देखो वो कैसा करता है, ऐसा पूंछ हिलाता है, हमेशा पूंछ हिलाता है, हमेशा ऐसा कान को आगे पीछे करता है, हमेशा टंग बाहर निकालता है. तो ये उसके कैरेक्टर्स है. तो ये भी अलग है, एक तरीका है. तो इकोसिस्टम में रहने के लिए उसका एक कैरेक्टरिस्टिक बहुत इंपॉर्टंट रहता है. ओके. सेकंड बोलेंगे तो या जो म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये असतो, म्हणजे थोडक्यात सांगायचं आईसबर्ग मध्ये, की तिकडे तुम्हाला काय मिळतं की त्या प्राण्याचे कॅरेक्टर्स कसे आहेत, म्हणजे ज्या एन्व्हायरमेंट मध्ये ते आहेत त्याप्रमाणे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि त्याप्रमाणे मग त्यांची ती तिकडच्या एरियामधली त्यांची इकोसिस्टम असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, तुम्ही ज्या एरियामध्ये आहात त्या एरियामधलं तुमचं जसं क्लायमेट आहे, जसं एन्व्हायरमेंट आहे त्याप्रमाणे तुमची कॅरेक्टर्स तुमच्याकडे असतात. मग ते कुणाकडे असणार? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. मग त्याच्यातलेच प्लांट्स, अॅनिमल्स आणि मायक्रोब्स असणार आहेत. आणि सगळे जे आता हे अबायोटिक फॅक्टर सांगितले, तर अबायोटिक फॅक्टर मध्ये तुमचं येणार आहे टेम्परेचर, एअर, रॉक्स, सॉइल, नंतर वाळू, हे सगळे अबायोटिक फॅक्टर असणार आहे. कारण तुमच्या इकोसिस्टमचा पण तो एक पार्ट आला ना. इकोसिस्टम म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, की इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. त्यामुळे तुमचे बायोटिक पण आले आणि अबायोटिक पण आले. आणि अजून एक फॅक्टर असतो आपला बायोलॉजिकल फॅक्टर, तोही तुमचा याच्यामध्ये येत असतो. फक्त यंदा तो तुम्हाला असा एक्सप्लेन केलेला नाहीये. इकोसिस्टम आर ऑल्सो टू टाइप्स ऑफ द टू टाइप्स. आता त्या इकोसिस्टम मध्ये पण त्यांनी अजून दोन वेगळे प्रकार सांगितलेत बघा. क्या बताया है कि इकोसिस्टम जो है इसमें भी टू टाइप्स है. फर्स्ट वन इज नेचुरल एंड सेकेंड वन इज आर्टिफिशियल. तो नेचुरल क्या होता है, आर्टिफिशियल क्या होता है, ये भी आपको बताएंगे. अभी देखो नेचुरल में क्या आता है, जो इकोसिस्टम में बोलेंगे तो सब जो नेचर्स का है वो नेचुरल है. और आर्टिफिशियल बोलेंगे तो जो मैनमेड है, तो बोलेंगे तो इंडस्ट्री और कुछ हम एक्स्ट्रा जो डेवलपमेंट के लिए जो करते हैं वो सब जो है मैनमेड है. तो जो न्यूक्लियर बोला था ना, किसी ने पूछा था, वो रेडियो एक्टिव जो बिजली बनाने के लिए, प्रोडक्शन के लिए हम ऐसा अलग अलग प्रोजेक्ट लेते हैं,
डेवलप करते हैं वो सब मैन मेड रहते हैं। ओके, तो नेचुरल एंड आर्टिफिशियल ये बहुत बड़ा ऐसा पार्ट है। अभी ये देखो, जैसा वो मलाई था ना, बिल्कुल वैसा ही ये फॉरेस्ट रहता है। इसके ऊपर भी कभी कभी आपको एक दो मार्क के लिए क्वेश्चन आता है। सेक्रेड ग्रोव, अभी ये क्या है? तो हम लोग जो जंगल तोड़ते 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 जाते हैं, तो उसके लिए कुछ तो ऐसा करते हैं कि एक सम विलेज पर्सन या सिटी में कुछ तो लोग ऐसे करते हैं कि एक सफिशियंट एरिया में जो फॉरेस्ट डेवलप करते हैं उसको वो देवराई जंगल बोलते हैं, कि कोई वहां जाएगा नहीं, कोई वहां से कुछ पेड़ पौधा काटेगा नहीं। समझ में आया? ये सेक्योर्ड ग्रोव्स मतलब क्या है, उसको मराठी में बोलते हैं देवराई जंगल। तो वहां कोई पीपल, कॉमन नहीं अनकॉमन नहीं, कोई नहीं जाता है, लोकल नहीं और बाहर वाला नहीं, कोई नहीं जाता। वो फॉरेस्ट जैसा के वैसा मेंटेन रखते हैं। कुछ तो रिस्ट्रिक्शन डालेंगे तब जाके वो फॉरेस्ट मेंटेन रहेगा, तब जाके हमारी बायोडाइवर्सिटी मेंटेन हो जाएगी, इसलिए वो सब ऐसा रूल बनाते हैं। द फॉरेस्ट कंजर्व इन द नेचर ऑफ गॉड अँड कन्सिडर टू बी सेक्रेड इज कॉल्ड एज द सेक्रेड ग्रोव। म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की लोकांना काहीतरी बंधनं घातली तरच किंवा भीती दाखवली तरच लोक काय करणार आहेत, तिथे जाणार नाहीत। म्हणून त्यांना सांगूनच टाकलेलं असतं की हा भाग आहे तो देवासाठी दिलेला आहे किंवा देवराई जंगल आहे, म्हणजे ऑफकोर्स लोक काय करतात, त्याचं प्रोटेक्शन करतात किंवा त्याला कन्झर्व करतात। ओके, दीज आर इन फॅक्ट centuries conserved by the society and not by the government forest department. बघा, म्हणजेच गव्हर्नमेंटनी जे काही रूल केलेत ते आपण 100% फॉलो करतो असं नाही होत। त्यामुळे लोकल पब्लिकनीच हे काहीतरी केलेलं असतं आणि ते आपल्या पब्लिकला बंधन घातलेलं असतं, आणि मग ते जे रूल्स आहेत लोकल पब्लिकचे ते मात्र सगळेजण फॉलो करतात, आणि मग त्यामुळेच अशा सेंच्युरीज आहेत त्या मेंटेन आहेत। आणि मग आपण कधीतरी अशा सेंच्युरीजना व्हिजिट दिली तर आपल्याला खूप वेगवेगळे प्राणी पक्षी वनस्पती सगळं व्हरायटी बघायला मिळत असते, बिकॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ दीज सेंच्युरीज। ओके, as it has been conserved in the name of God, it has been special protection. Of course, हर एक स्पेशल प्रोटेक्शन देता है क्योंकि वहां तो जाता ही नहीं है, बिकॉज इट इज द गिफ्ट फॉर गॉड। These clusters of thick forest are present not only in Western Ghats of India but in the entire country. म्हणजेच काय केलंय तर अशा प्रकारचा भाग हा फक्त एक वेस्टर्न घाट पुरता मर्यादित नाही किंवा थोडा लोकल, थोडक्यात सांगायचं एक स्पेसिफिक एरिया पुरता मर्यादित नाही, तर आपल्या पूर्ण कंट्रीमध्ये असे बरेचसे सेंच्युरीज आहेत किंवा असे सेक्रेड ग्रूव्ज आहेत की जे लोकांनी स्वतः मेंटेन केलेले आहेत आणि पुढे त्यांचं खूप चांगल्या प्रकारे कन्झर्वेशन करून मग ते पुढे सेंच्युरीज खूप अशा त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते। म्हणजे हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, अशा बऱ्याच आहेत बघा, किती आहेत त्या पण सांगितल्यात। मोर दॅन 13,000 सेक्रेड ग्रूव्स हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया। किती आहेत? 13,000 आहेत। वेअर आर सच सेक्रेड ग्रूव्स इन महाराष्ट्र? मेक द लिस्ट। आता हे सगळं तुम्हाला सर्च करायचं असेल तर गुगलवर नुसता एक क्वेश्चन टाकायचा की तुम्हाला लगेच एका मिनिटात ते आन्सर मिळतं, म्हणजे तुम्हाला काय ते जाऊन व्हिजिट करावं लागणार नाहीये। तर या सगळ्या सेंच्युरीज कुठे कुठे आहेत, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत, तर त्यांची एक क्वेश्चन गुगलवर टाकला की तुम्हाला अशी भली मोठी लिस्ट मिळेल। ती लिस्ट थोडीशी तुम्ही करून ठेवा, कारण ह्याच्यावर जर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला आली तर तुमचं एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये ते ऍड करू शकता। समजलं सगळ्यांना? ओके, तो चलो हम जाएंगे थोड़ा सा आगे। आता बघा, हे जे सिम्बॉल दिलेत मुलांनो, एनलिस्ट अँड डिस्कस, तर हे सिम्बॉल खूप महत्वाचे आहेत, कारण अख्ख्या ह्या तुमच्या चॅप्टर मध्ये हे म्हणजे 100% मी तुम्हाला सांगते की हे सिम्बॉल तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये येतात। एक तर पहिले हे 4 सिम्बॉल आहेत आणि दुसरं तुमच्या ह्याच्यामध्ये आहे, कशामध्ये आहे, एक्सरसाइज मध्ये हे 3 सिम्बॉल आहेत बघा। म्हणजे टोटल तुमचे 7-8 सिम्बॉल जे आहेत ते सगळ्यात देतात
त्यातनं कमीत कमी 2 सिम्बॉलवर तुम्हाला आन्सर लिहायचं असतं. समजलं? म्हणजे तुम्हाला जर हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही की हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत, म्हणजे आपल्या चॅप्टर नंबर 4 शी रिलेटेड आहेत. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, त्याला एकदम परफेक्ट आणि स्पेसिफिक आन्सर फाइंड आउट करून ठेवायचं आहे. ओके. सम सिम्बॉल्स आर गिवन बिलो. Find the meaning of those symbols in relation to the environment conservation and make a list of others such a symbols. म्हणजेच काय सांगितलंय की हे सिम्बॉल काय सांगतात हे पहिलं सांगायचं, त्याचं मिनिंग काय आहे, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड तो आहे का, आणि एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे तर तो काय सांगतोय की एन्व्हायरमेंट सेव्ह करण्यासाठी तो काय ऍक्च्युली काय सांगतोय. तर फर्स्ट काय आहे, सेकंड काय आहे, थर्ड काय आहे आणि फोर्थ काय. बघूया तुम्हाला किती सांगता येतं ते. तुम्ही बघते जरासं एकदा. बघूया, सांगा. जे काही येईल ते चार पैकी काही कुठल्याचही येत असेल तरी सांगा मला. यूज डस्टबिन. ओके. सेकंड, बाकीच्यांनी पण सांगा. यूज इलेक्ट्रिसिटी केयरफुली. ओके. और रिसाइकल. ओके. यूज ग्रीन एनर्जी. ओके. सेव वाटर. वेरी गुड. रीयूज. यस, सेव वाटर. यस. ओके. हाँ, तो आप ऐसा थिंक करेंगे तो आपको सब कुछ आएगा, इसलिए मैं आपको थिंक करने के लिए बोलती हूँ। तो फर्स्ट वन क्या है, देखो, जो हम कचरा इधर उधर डालते हैं तो हमें अभी देखो गवर्नमेंट ने 2 डब्बे देते हैं, तो जो रिसाइकल करने वाला है वो ग्रीन में डालने का, और जो मतलब अलग रहता है सूखा बोलेंगे तो वो अलग डब्बे में डालने का। तो कंप्लीट जो रिसाइकल हो सकता है उसको रिसाइकल करेंगे, जो डंप करते हैं उसको डंप करेंगे, और दूसरा ये है कि एनवायरमेंट खराब नहीं करेंगे, एनवायरमेंट स्वच्छ रखेंगे, क्लीन रखेंगे। समझ में आता है? तो ये फर्स्ट है कि सेव यूर, प्रोटेक्ट यूर एनवायरमेंट, क्लीन यूर एनवायरमेंट एंड यूज यूज द डस्टबिन। सेकेंड है, ये इलेक्ट्रिसिटी है, लेकिन कैसी इलेक्ट्रिसिटी है, जो हम सीधा लाइट यूज करते हैं वो नहीं है, वो क्या बोलेंगे हम, बायोगैस बोलते हैं ना, वहां से प्रोड्यूस होती है, मतलब ये सेंद्रिय है। तो बायोगैस प्रोडक्शन प्लांट करो, उसमें से एनर्जी प्रोडक्शन करो और वो यूज करो, कम से कम इतना अपने लिए करो। देन साइकिल क्या बताती है, डोंट यूज द डीजल या पेट्रोल वाला व्हीकल। क्या करना है आपको, जहां जहां जाना है वहां साइकिल यूज करना है, तो हम नेचर को स्पॉइल नहीं करेंगे, पोल्यूशन पोल्यूशन नहीं करेंगे, क्योंकि साइकिल के ऊपर कितना भी ट्रैवल करो करो CO2 फॉर्म नहीं होने वाला उसमें से, तो पोल्यूशन नहीं होगा, कार्बन मोनोऑक्साइड फॉर्म नहीं होगा। समझ में आता है? तो जो व्हीकल हम यूज कर रहे हैं वो क्या है, जो विदाउट फ्यूल पे चलने वाले हैं वो यूज करना है। देन फिफ्थ वन है सेव वाटर। अभी हम देख रहे हैं वाटर का बहुत ऐसा शॉर्टेज रहता है, तो उसका यूज करते समय बहुत ही संभल कर यूज करो, जाके आगे जाके पूरा साल भर में हमें ये शॉर्टेज नहीं होना चाहिए। ओके। तो अभी थोड़ा सा मैं यहाँ स्टॉप कर लेती हूँ क्योंकि थोड़ा सा टॉपिक हमारा बचा है, तो नेक्स्ट टाइम मैं ये थोड़ा ले लूंगी और बाद में अपना दूसरा चैप्टर शुरू करूंगी। ओके। तो थोड़ा यहाँ मैं स्टॉप कर देती हूँ। ओके। तो अभी मैं आपको यही होमवर्क देने वाली हूँ कि ये सिंबल्स क्या है, ये, और अपने एक्सरसाइज में जो सिंबल है वो, उनका आंसर, परफेक्ट आंसर लिख के मुझे भेजना है। तो आपको मैं एक क्वेश्चन पूछती हूँ, देखो, किन किन लोगों ने डाइजेस्ट लिया है। सब ने मुझे, जिसने लिया है उसने यस बोलो, जिसने नहीं लिया है उसने नो बोलो। सब ने लिया है? जिसने नहीं लिया है, लावण्य कारभारी, डाइजेस्ट इज द मोस्ट इम्पोर्टेंट, क्योंकि उसमें परफेक्ट आंसर मिलता है और सिस्टमेटिक आंसर मिलता है।
तो आप कितना भी बाकी यूज करो, लेकिन हाँ ठीक है, मास्टर की भी चलता है, लेकिन वो डाइजेस्ट रहता है नवनीत वाला, वो बेस्ट है। ओके, कुछ भी यूज करो, लेकिन आपको ये क्या बोलेंगे, साइड बाय साइड, टेक्स्ट बुक के साइड में वो चाहिए चाहिए, क्योंकि आप कितने ही बार रीड करेंगे तो आप ऐसा परफेक्ट आंसर नहीं लिख पाएंगे। तो ये डाइजेस्ट या मास्टर की या रिलायबल कुछ यूज करेंगे तो आपको परफेक्ट आंसर मिलेगा। और स्टार्टिंग से ही वन बाय वन आपको ये लिख के भी देना है मुझे, और आपको लर्न भी करना है। ओके, तो अभी हम फिफ्थ चैप्टर पे आ गए हैं, तो कम से कम 4 चैप्टर लर्न करके किसके किसके हुए हैं बताओ मुझे। 4 चैप्टर का हमारे लास्ट वाले जो 4 चैप्टर हो गए उसका स्टडी हमारा हो गया परफेक्ट। किन किन लोगों का हो गया है बताओ। होना चाहिए, क्योंकि मेरा चैप्टर खत्म हो जाएगा तो आपका भी होना चाहिए, साइड बाय साइड ये करना ही है, नहीं तो आगे जाके बहुत लोड आने वाला है आपके ऊपर। लेसन इज कंप्लीटेड, ओके। सब बच्चों को करना है, क्योंकि आगे जाके हम एक एक लेसन और कवर करते जाएंगे। और ऐसा बहुत सारे सिलेबस में ये सब्जेक्ट है, उसमें बहुत सारा होमवर्क आपको स्कूल शुरू हो जाने के बाद पड़ेगा। तो लिखते लिखते टाइम लर्न करने के लिए नहीं मिलेगा, तो नाउ यू हैव टू यूज इट टाइम। ओके, चलो, तो मैं अभी आपको होमवर्क देने वाली हूँ। ओके, सब बच्चों ने होमवर्क करके मुझे भेजना है। ओके, चलो बाय। बाय बाय, चलो, यहाँ आज हम यहाँ स्टॉप करेंगे। ओके, बाय। ओके, बाय।